नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ऋषी मोठे नागरी सरकारच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। राज्यामध्ये आता ई पीक पाहणी ऍप मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे या 2 दिवसामध्ये। तो काय बदल केला आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, जेणेकरून तुम्हाला 100% विमा आणि अनुदान हे भेटणार आहे। मित्रांनो, संपूर्ण माहिती तुम्हाला व्हिडिओमध्ये भेटणार आहे। व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पहा आणि चॅनलला आधी सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यातील यंदा जो खरीप हंगाम आहे याच्यासाठी ई पीक पाहणी ऍप मध्ये मोठा बदल करण्यात आलेला आहे। म्हणजे भूमी अभिलेख विभागाने डिजिटल क्रॉप सर्व्हे म्हणजे DCS जे ऍप आहे ई पीक पाहणी, याच्यामध्ये मागच्या 2 दिवसामध्ये अजून अपडेट आणलेले आहे आणि बदल केलेला आहे। याच्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे आणि पारदर्शकता वाढणार आहे। म्हणजे काय होणार आहे की तुमचं अचूक पीक आणि अचूक तुम्हाला विमा भेटणार आहे। म्हणजे चुकीचं पीक लागल्यामुळे विमा जात होता किंवा दुसरीकडून लांबून दुरून फोटो घेतल्यामुळे सुद्धा विमा भेटत नाही, ह्या गोष्टी मित्रांनो टाळणार आहेत आणि अतिशय सोपी पद्धत आणि वेगाने आता तुम्हाला ई पीक पाहणीमध्ये फोटो अपलोड करता येणार आहेत। OTPची गरज लागणार नाही। या संपूर्ण गोष्टी तुम्हाला मित्रांनो ई पीक पाहणी ॲपमध्ये बदल झालेला आहे। तर काय बदल झाला मी तुम्हाला टप्प्याटप्प्याने सांगतो। एकूण मित्रांनो एक 4 बदल झालेत महत्त्वाचे। 4ही बदल मी तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुम्हाला ई पीक पाहणी ॲप अतिशय सोपी विना इंटरनेटचं सुद्धा तुमचे फोटो अपलोड होणार आहे। मित्रांनो, इथून पाठीमाग काय व्हायचं की तुम्ही जे पण पीक लावले त्याची पीक पाहणी करताना तुम्हाला फोटो घ्यावा लागत होता। तो फोटो घेताना तुम्हाला 50 मीटरच्या अंतरावरून त्या पिकाचा फोटो घ्यावा लागत होता। मग अशा वेळेस घोळ काय होत होता मित्रांनो, सोयाबीन पीक लांबून कधी कधी वेळेस उडीद पिकं वाटायला लागलं होतं। मग अशा वेळेस थोडासा गोंधळ निर्माण होऊन ते शेतकरी विम्यापासून किंवा अनुदानापासून वंचित राहायला लागला होता। अशा वेळेस आता काय झालं बदल, पहिले 50 मीटर जे अंतर होतं ते आता फक्त 20 मीटर करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळे तुमचं पीक अचूक आणि गॅरंटीड हे सोयाबीनच पीक आहे किंवा हे उडीदच पीक आहे असं तुम्हाला ई पीक पाहणी ॲपमध्ये फोटोचा हा बदल करण्यात आलेला आहे। मित्रांनो, हे जे फोटोचं अंतर जे कमी केले याच्यामुळे काय होणार आहे की आता तुम्हाला अचूक आणि अतिशय योग्य पीकच जे आहे त्याची लागवड किंवा त्याची नोंद होणार आहे। हे आपल्याला जी माहिती दिली का या गोष्टीबद्दल, हे राज्याच्या समन्वयक ई पीक पाहणीचे समन्वयक आहेत त्यांनी सांगितलेले की अशा प्रकारे शेतकऱ्यांना हा अचूकतेचा आणि पारदर्शकतेचा फायदा होणार आहे ई पीक पाहणी ॲपमध्ये जे अपडेट किंवा जे बदल करण्यात आलेले आहे त्याच्यामुळे। आधी काय व्हायचं, OTP टाकताना 10 वेळेस 2-4 वेळेस OTP टाकावा लागत होता, कधी अपलोड होत नव्हतं, परत OTP टाका, याच्यामुळे शेतकऱ्याला परेशानी होत होती। आता OTPचा त्रास शेतकऱ्याचा कमी झालेला आहे। फक्त एकच वेळेस तुम्हाला आता OTP टाकायची मित्रांनो। एक वेळेस OTP टाकल्यानंतर तुमची जी काही पीक पाहणी होणार आहे ती पूर्ण होऊन जाईल किंवा ज्या डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे, पिकाची जी माहिती अपलोड करायची ती फक्त एका OTPवर होणार आहे मित्रांनो। नोंदणी झाल्यानंतर मित्रांनो काय होतं की एखादं चुकून तुमच्याकडून क्षेत्र कमी लावण्यात आलं, जास्त लावण्यात आलं किंवा दुसरं पीक लावण्यात आलं, वेगळ्या सर्वे नंबरमध्ये जाऊन फोटो अपलोड करण्यात आला, तर ह्या दुरुस्तीसाठी मित्रांनो आता तुम्हाला 48 तासाची सुविधा देण्यात आलेली आहे। म्हणजे 48 तासामध्ये तुम्ही ई पीक पाहणीमध्ये जे पण तुम्हाला बदल करायच्या, दुरुस्त्या करायच्या आहेत त्या तुम्हाला करता येणार आहेत। ई पीक पाहणी नवीन अपडेट जे आलेले त्याच्यामध्ये हा एक अपडेट आहे मित्रांनो। तसंच मित्रांनो, इंटरनेट नसलं तरी सुद्धा तुम्हाला ई पीक पाहणी करता येणार आहे किंवा अपलोड करता येणार आहे। पूर्वी काय व्हायचं की नेट लागत होतं, काही ठिकाणी रेंजचा प्रॉब्लेम होता, अशा वेळेस ही सुद्धा मित्रांनो सुविधा देण्यात आलेली आहे। आता विना इंटरनेटचं तुम्ही ई पीक पाहणी किंवा अपलोड करता येणार आहे तुम्हाला। मित्रांनो, यंदाच्या खरीप हंगामासाठी ई पीक पाहणीची नोंदणीची जी मुदत आहे ती किती आहे आणि कधीपासून आहे, तर 1 ऑगस्ट पासून नोंदणी सुरू झालेली मित्रांनो। ते 15 सप्टेंबर म्हणजे जवळपास 1.5 महिन्याचा कालावधी तुम्हाला आहे ई पीक पाहणी नोंदणी करण्यासाठी। तुम्ही ताबडतोब करायचं आहे, सप्टेंबर महिना येऊन द्यायचा नाही, नंतर भविष्यामध्ये तुम्हाला उशीर होईल किंवा आताची जी अतिवृष्टी झाली त्या शेतकऱ्यांनी जर केला असेल तर त्यांना सुद्धा अनुदान किंवा तात्काळ भेटून जाईल, विमा सुद्धा भेटणार आहे। म्हणून नोंदणीची तारीख 1 ते 15 सप्टेंबर आहे मित्रांनो, एवढं मात्र लक्षात ठेवा। मित्रांनो, जो आपल्याला पीक विमा भेटणार आहे, प्रधानमंत्री फसल विमा योजना जी आहे त्याच्यासाठी आपल्याला ई पीक पाहणी बंधनकारक कृषी विभागाने केलेली आहे। त्याच्यामुळे गरजेची आहे, हे आपल्याला स्किप करून जमणार नाही, टाळून जमणार नाही, आज करेल उद्या करेल हे जमणार नाही। भविष्यामध्ये परत सर्व्हर डाऊन झालं किंवा ॲप क्रॅश झालं, नाही अपलोड झाले, तर हे प्रॉब्लेम होण्यापेक्षा मित्रांनो आता वेळ आहे 1 महिन्याभराचा। याच्यामध्ये तुम्ही निवांतपणे प्रत्यक्ष जाऊन प्रत्येक प्लॉटला उभं राहून तुमचं जे पीक आहे, जेवढं क्षेत्र आहे ते अपलोड करा मित्रांनो। आणि कुठेतरी आता चुकीच्या गोष्टी टाळा। म्हणजे काय व्हायचं की दुसऱ्या सर्वे नंबरमध्ये उभा राहिला, फोटो काढला, घरी आणून फोटो अपलोड केला, मोबाईलवरून फोटो अपलोड केला, ह्या गोष्टी मित्रांनो करू नका। त्या प्लॉटवर जा, उभा राहून फोटो अपलोड करा। नसल होत तर तुम्ही संध्याकाळच्या टायमाला करा, थोड्या वेळेस त्या टायमाला गर्दी कमी असते, म्हणजे दुसरे शेतकरी अपलोड करण्याची संख्या कमी असते, किंवा सकाळ करा मित्रांनो, त्यावेळेस सुद्धा ॲप फ्रेश चालेल। पण आता तर अपडेट आलं मित्रांनो, ह्या तुम्हाला अडचणी आता ई पीक पाहणी ॲपमध्ये येणार नाही। आता मित्रांनो, हे 3-4 जे अपडेट किंवा जे बदल करण्यात आलेले आहेत ई पीक पाहणीमध्ये, याच्यामुळे शेतकऱ्यांना काय फायदा होणार आहे, तर एक तर वेळेची बचत होणार आहे, जास्त वेळ लागणार नाही, कमी OTP लागणार आहे, 10 वेळेस OTP टाका, परत अपलोड करा, बाहेर फेकणार तुम्हाला, ह्या गोष्टी होणार नाहीत, वेळेची बचत होणार आहे। आणि कुठेतरी आता तुम्हाला अचूकता वाढणार आहे, म्हणजे गॅरंटीड तुम्हाला विमा येण्याची शक्यता वाढलेली आहे। डायरेक्ट 50 मीटर म्हणजे खूप अंतर झालं, 50 मीटर मानल्यानंतर जवळपास 150 फूट झालं, तर आता 20 मीटर मानल्यानंतर मित्रांनो तुम्ही 50 फुटावरून तुमच्या पिकाचा फोटो घेता येणार आहे। अचूकतेने तुमचं जे पीक आहे त्याचीच नोंद होणार आहे, हा शेतकऱ्यांना फायदा व्हावा। या गोष्टीमुळे काय झाले, आता ई पीक पाहणं अतिशय सोपी आणि पारदर्शकता जास्त वाढलेली आहे, हा शेतकऱ्यांना भरपूर याचा फायदा होणार आहे। तसंच जर तुम्हाला काय अडचण आली तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता, मी त्याच्याबद्दल उत्तर देतोय। आणि मित्रांनो,
चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा शेतीबद्दल किंवा नवीन योजना किंवा अपडेटबद्दल तुम्हाला माहिती मिळत राहील. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय महाराष्ट्र.